आज आपण 21 आणि 22 तारखेच्या न्यूज डिस्कस करणार आहोत. तर पहिली न्यूज बघा, आदित्य ब्राह्मणे हा बघा मामाच्या गावाला गेला असताना मामाची 2 मुले पाण्यात बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी गेल्यानंतर ते दोघं वाचले पण याचा मृत्यू झाला. तर त्या शौर्याबद्दल आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तर पुढची न्यूज बघा, यातील एक पॉईंट महत्त्वाचा आहे. तर पेट्रोल डिझेलमध्ये जैव इंधनाच्या मिश्रणाचे प्रमाण 2025पर्यंत 20% केले जाणार आहे. किती 2025पर्यंत आणि 20% केले जाणार आहेत, हे दोन आकडे लक्षात असू द्या. पुढची न्यूज बघा, हा पी चिदंबरम यांनी लेख लिहिलेला आहे, तुम्ही राहतात त्यांच्या समृद्ध भारतात. तर ह्यातील 1-2 पॉईंट महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला सांगतो मी. UNDPच्या म्हणजेच बघा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकानुसार 22.8 कोटी लोक किंवा 16% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. तर नीती आयोगाच्या मते हे प्रमाण 16.8 कोटी किंवा 11.28% आहे. कायचं दारिद्र्याचं प्रमाण. तरी भारतातली आकडेवारी, या आकडेवारी तुमच्या लक्षात असू द्या. म्हणजेच भारतातले जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत त्यांची आकडेवारी महत्त्वाची आहे आपल्या दृष्टिकोनातून. बघा, अयोध्येत जगातील सर्वात मोठे सौर ऊर्जा स्रोत पथदीप मार्ग. तर अयोध्यामध्ये सौर ऊर्जा स्रोत शहरात जगातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा स्रोत पथदीप मार्गाची उभारणी करून नवीन उंची गाठण्यात आलेली आहे. या उपक्रमात गुप्तार घाट पासून ते निर्माली कुंडपर्यंत 470 सौर ऊर्जा दीप पसरलेला एक लक्षणीय 10.2 किलोमीटर विस्ताराच्या प्रतिष्ठापनेत समावेश आहे. तर न्यूज अशी आहे की जगातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा स्रोत पथदीप मार्गाची उभारणी अयोध्या इथं केलेली आहे. कुठून कुठपर्यंत? तर गुप्तार घाटपासून निर्माली कुंडपर्यंत 470 सौर ऊर्जा दीप बसवलेले आहेत. NDAला बघा 75 वर्ष पूर्ण झाले आहेत, म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आपण तर असं म्हणतो. तर लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रशिक्षण देऊन देशासाठी सक्षम लष्करी अधिकारी घडवणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA ही संस्था देशाचे एक मानबिंदू आहे. तर ही कुठं आहे संस्था? तर पुण्यातील खडकवासला येथे. तिला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर ही जी न्यूज आहे ती लोकसभेच्या आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणूक घेण्याविषयी त्या संबंधित आहे बघा. तर एकत्रित निवडणूक घेण्यासाठी काय करता येईल यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर याविषयीच आणखीन माहिती बघूया यातून. तर एकत्र निवडणुका घेण्यासाठी संविधानातील 5 अनुच्छेदामध्ये सुधारणा करावी लागणार आहे बघा, असं निवडणूक आयोगानं सुचवलेलं आहे. तर त्या अंतर्गत बघा अनुच्छेद 83 आणि 85 मध्ये बदल करून संसदेचा कालावधी आणि राष्ट्रपतीद्वारे लोकसभा बरखास्त करणे यामध्ये बदल करावे लागणार आहेत. तर अनुच्छेद 172ने विधानसभेचा कालावधी ठरविला आहे, तर अनुच्छेद 174ने विधानसभा विसर्जित करण्याची प्रक्रिया दिलेली आहे. तर अनुच्छेद 356 नुसार राज्यावर राष्ट्रपती शासन लागू करण्याची तरतूद आहे. या 5 अनुच्छेदात बदल करून निवडणुका घ्याव्या लागतील असे आयोगानं म्हणलेलं आहे. निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. कुठले कलम लक्षात असू यातले. अयोध्येत जो रामप्रतिष्ठा सोहळा होता ना, त्यासाठी बघा काल 22 तारखेला सुट्टी दिलेली होती गव्हर्नमेंट. तर त्या सुट्टीला विरोध करणारी 4 विद्यार्थ्यांनी एक याचिका उच्च न्यायालयातील एका खंडपीठात दाखल केली होती. तर त्याविषयी एक खंडपीठाने निर्णय दिलेला आहे, तो तुम्हाला वाचून दाखवतो मी. तर कोर्टाचं असं म्हणणं आहे की राम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय धोरणात्मक बाब आहे आणि देशातील विविधतेच्या वैशिष्ट्यांचा विचार करता हा निर्णय धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचे सुसंगत आहे, असे
उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठानं रविवारी म्हटलेलं आहे. तर देशात विविध धर्माचे नागरिक राहतात, त्यामुळे धार्मिक आवश्यकतावर आधारित सार्वजनिक सुट्ट्याची घोषणा करणे हा एक मनमानी निर्णय असू शकत नाही, असेच उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं विशेष खंडपीठानं सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा त्या 4 विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावलेली आहे. तर राम मंदिराचं जे बांधण्यात आलं राम मंदिर जे बांधण्यात आलेलं आहे ते पारंपरिक नगाडा शैलीमध्ये बांधलेलं आहे बघा. आणि मंदिराची दिशा पूर्व पश्चिम आहे. तर मंदिरात 392 स्तंभ आणि 44 दरवाजे असणार आहेत. ही एक ह्यातला पॉईंट ही महत्त्वाचा आहे बघा. पारंपरिक नागाडा शैलीमध्ये बांधलेला आहे, हा पॉईंट लक्षात असू द्या. निसर्गदत्त बुद्धिमत्ता सायन्सच्या म्हणजे विज्ञानाच्या सब्जेक्टचे रिलेटेड आर्टिकल आहे. त्यातलं मी महत्त्वाचा पॉईंट तेवढं वाचून दाखवतो. तर हा लेख याविषयी आहे की बुद्धिमत्ता ही काही केवळ मानवाची मक्तेदारी नाही, तर निसर्गात प्राणी, पक्षी, जलचर, वनस्पती इत्यादी अनेकदा कमी अधिक प्रमाणात बुद्धिमान वर्तन करताना दिसतात. तर बघूया यातले महत्त्वाचे पॉईंट. तर वनस्पती जेव्हा पुनरुत्पादन करण्यासाठी जे प्राणी परागसिंचन करतात त्यांना आकृष्ट करतात बघा. तर त्यासाठी ते रंगाने त्यांना आकर्षित करतात किंवा त्यांना आवडेल असे खाद्यपदार्थ ते पुरवतात. तर चिंपांझी, डॉल्फिन आणि हत्ती यांचा मेंदू इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक विकसित झालेला आहे आणि त्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता इतर प्राण्यापेक्षा जास्त असते. तर निसर्गात मेंदू नसलेल्या प्रजाती आणि वनस्पती यांच्यामध्ये देखील बुद्धिसदृश्य वर्तन आढळते. याच निसर्गदत्त बुद्धिमत्तेचा अभ्यास करून संशोधकांनी त्यांचे गणित प्रारूप तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि चार्ल्स डार्विन यांच्या प्राण्यांच्या उत्क्रांतीसंबंधी तत्त्वाचे तसेच पुनरुत्पादन पद्धतीच्या जीवशास्त्रीय संरचनेचे डॉक्टर जॉन हॉलंड यांनी सर्वप्रथम गणिती रूपांतरण केलेलं आहे. आणि त्या आधारेच बघा जेनेटिक अल्गोरिदम बनवलेलं आहे. पुढची आर्टिकल बघा, हिंदू राष्ट्राचा विचार. यातील एक पॉईंट महत्त्वाचा आहे. 1925 साली स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली होती. चला तर मग एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.